नमस्कार. मी डॉक्टर दीपेंद्र चौधरी, MD फिजिशियन, इंदिरानगर नाशिक येथे प्रॅक्टिस करत आहे. जागतिक मधुमेह दिन, वर्ल्ड डायबिटीज डेच्या सर्वांना शुभेच्छा ह्यासाठी की आजार निदान झाल्यानंतर तुम्ही त्या आजारासोबत कसं वागता याच्याने भरपूर गोष्टी ठरतात. तर त्या अनुषंगाने ह्या दिवसाचं निमित्त साधून तुम्हाला काही माहिती मी पुरवत आहे. ती माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांमध्ये, परिवारामध्ये, मित्रपरिवारांमध्ये पसरवावी अशी आमची विनंती आहे. मधुमेह हा भरपूर कालावधीसाठी राहणारा त्रास आहे आपल्यासोबत. जर कोणाला खूप भूक लागत असेल, खूप लघवी होत असेल, वारंवार खावंसं वाटत असेल आणि तरीसुद्धा वीकनेस, अशक्तपणा, वजन कमी होणे, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे असे लक्षणं जर दिसायला लागलेली असेल किंवा मुळातच तुमच्या परिवारामध्ये मधुमेहाचे हिस्ट्री आहे, इतिहास आहे आणि तुम्ही 35-40च्या पुढे आहात, तर उपाशीपोटीची रक्तशर्करा आणि जेवल्यानंतर 2 तासानंतरची रक्तशर्करा तपासून घ्यावी. त्यानंतर तुमच्या डॉक्टरांचं मत घ्यावं. त्यानुसार तुम्हाला जी उपाययोजना सुचवली जाते, जीवनशैलीतले बदल जे सुचवले जातात ते एका विद्यार्थ्याच्या सिन्सिरिटीने, त्या शिस्तीने तुम्ही पाळावे अशी अपेक्षा असते. मधुमेह रक्तदाब आणि हृदयरोगाप्रमाणेच एक जीवनशैली सोबत जुळलेला आजार आहे. इथे जेव्हा आपण मधुमेह म्हणून उल्लेख करतो तर तो प्रौढांचा किंवा दुसऱ्या प्रकारचा मधुमेहाचा उल्लेख करतो, जिथे बैठी जीवनशैली, वाढलेलं ताणतणाव, कमी झालेली हालचाल, चुकीचे आहार हे सगळे कारणीभूत ठरतात. आणि म्हणूनच तुम्ही शरीर हलतं ठेवणं, दर 30 मिनिटाला 2-3 मिनिटासाठी का होईना पाणी घेण्यासाठी उठणं, या छोट्या छोट्या गोष्टींनाच खूप महत्त्व आहे. किंवा व्यायाम करणं, ज्याच्यामध्ये आठवड्यात 150 मिनिटं एरोबिक म्हणजे जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि आठवड्यातनं 2दा जिम मधले व्यायाम, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ एक्सरसाइजेस हे करणं आणि आहाराची योग्य माहिती घेऊन समतोल आहार घेणं, ज्याच्यामध्ये सलाड, मोड आलेले कडधान्य, प्रोटीन्स, प्रथिनं यांचं प्रमाण वाढवणं आणि कार्बोदके आणि तेल, तूप यांचं प्रमाण कमी करणं. कारण मधुमेह आणि स्थूलता यांची सुद्धा गट्टी आहे. तर त्या अनुषंगाने हे जीवनशैलीतले बदल करणं हे तुमच्या बाजूला असलेले निर्णय आहेत, तुमच्या बाजूला असलेले आचरणाचे प्रमाण आहेत. ते तुम्ही मान्य केले पाहिजेत, ते तुम्ही स्वीकारले पाहिजेत. अनायशी येत्या काही दिवसात दिवाळी पण येत आहे. त्या अनुषंगाने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, गोड न खाणे, हे सगळे नियम तुम्हाला लागू होतात हे समजून घ्या. या अनुषंगाने तुमचे डॉक्टर ज्या गोळ्या किंवा इन्शुलिन तुम्हाला सुचवतात ते वेळच्या वेळी आणि नियमितपणे घ्यावे. आणि सण जरी असला तरी आपण सगळ्याच गोष्टींना सुट्टी नाही देऊ शकत. आपण औषधांना, इन्शुलिनला आणि आपल्या व्यायामाला आणि जीवनशैलीतले बदल जे आपण इतके महिने करत आलेलो आहोत त्याला सुट्टी नाही देऊ शकत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी आपला होणारा लॉंग टर्म फायदा किंवा आपण ही जी आरोग्यात गुंतवणूक करतो ती खूप मोठी आणि खूप काही देऊन जाते आपल्याला. हे लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हणून मी तुम्हाला ह्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ही माहिती योग्य माहिती तुम्ही सगळ्यांमध्ये पसरवावी एवढी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.